नमस्कार. आज आपण करणार आहोत कैरीचं सरबत, उकडलेल्या कैरीचं सरबत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण कैऱ्या उकडून घेतलेल्या आहे. कैऱ्या इथे आपण उकडून घेतलेल्या आहे. कैऱ्या उकडून घेतलेल्या आणि हे करून ठेवायचं आहे. करून ठेवण्यासाठी हे सरबत करायचं आहे आपल्याला. त्यासाठी फक्त आपल्याला काही उकडलेल्या कैऱ्या आहे, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतल्या आहे आणि उकडून टाकल्या. थंड होत आहेत त्या, कुकरमधून काढल्या आहेत मी त्या. गरमच आहेत त्या, थोड्याशा थंड होऊन राहिल्या. आणि त्यासाठी लागणारं साहित्य थोडंसं पाणी घ्यायचं आहे, पण ते नंतर 2-3 दिवस जे पण वापरतो त्यासाठी टाकायचं आहे. पूर्ण गर जो काढतो आपण त्यात करायचं नाही. हात मी स्वच्छ धुवून टाकलेले आहे. हात धुतलेले आहे. अशा प्रकारे यात जे काळा काळा समोर असते त्या कैरीला ते काढून घ्यायचं आहे. यापूर्वी मी मागच्या उन्हाळ्यात दाखवलं आहे कैरी आणि गुळाचं पण, कैरी गुळाचं पण दाखवलं आहे. आता हे आपण साखर मिक्स करून करणार आहोत. हो, पण साखरही आपल्याला वेळेवर मिक्स करायची आहे जेव्हा कैरीचं आपण सरबत करतो तेव्हा. त्यामुळे हे सुद्धा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. या समोर जे हे काळं काळं येते ते काढून टाकायचं. असं नरम शिजलेलं आहे. का एक शिट्टी होऊ द्यायची आहे. एका शिट्टीतच कैऱ्या नरम होऊन येतात आणि मग थंड झाल्यावर कुकर उघडायचं. दोन पाण्यातून उकडून स्वच्छ कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे. भरपूर कैऱ्या असतात आणि मग ते काही लोणचं करतो आपण, काही गूळ आंबा आणि साखर आंबासुद्धा दाखवेल नंतर. कैरीचा, कच्च्या कैरीचा. आता उन्हाळा भरपूर आहे. उन्हाळ्यात हे थंड कैरीचं सरबत पिलं की उन्हाचा त्रास कमी होतो. त्यासाठी तुम्हीसुद्धा करून बघा. करून ठेवलं की हे 15-20 दिवस राहते गर कैरीचा. आणि वेळेवर मग थंड पाणी, साखर, किंचित मीठ, साखर आणि कैरीचा घर 2 चमचे घातला की चमच्याने ढवळून आपण गार पाणी जे लागलं ते घेऊन आपण चमच्याने ढवळून ते करू शकतो. वेळेवर पाहुणे आले तरी प्रॉब्लेम नाही. चहा आता कोणी चहा घ्यायला पाहत नाहीत आता सगळे, त्यामुळे उन्हाळ्यासाठी तरी बेस्ट आहे. आम्ही दरवर्षीच असं करून ठेवतो इथे उन्हाळ्यात. अशा प्रकारे हे सालांचा कडवटपणा यात कैरीत उतरला नाही पाहिजे म्हणून सालं अशा हलक्या आणि आपण नंतर धुवून टाकून ते वेळेवर करून टाकू. सालं हलके थोडेसे घ्यायचे. कैऱ्या आता स्वस्त मिळत आहेत बाजारात. फक्त आपण कोळी ज्या आहेत या कडक झालेल्या आहे त्याचाच गर काढून घेऊन आपण ठेवून देऊ. आणि सालाचा वगैरे थोडासा हलक्या हाताने काढून मग तो 1-2 दिवस त्यात वापरून टाकायचा आहे. हे पन्ह करून ठेवलं तरी आपण हे कैरीचं सरबत साखर मिक्स करून जरी करून ठेवलं थोडंसं तर 1-2 दिवस वापरता येते. पण जास्त करून ठेवायचं असलं तर आपल्याला आता अशा प्रकारे आपण पूर्ण हात स्वच्छ धुवून यात पाणी नाही घालायचं. आता यात पाणी मिक्स केलं की मग जास्त टिकत नाही ते. त्यामुळे हे सुद्धा आपण 1-2 दिवस ते पन्हे करायचं आहे. त्यासाठी याच्यात पाणी टाकून आपण मिक्स करून नंतर यापुढे फक्त अगर काढून ठेवला की वेळ घाई असली की तो वापरून कैरीचं सरबत आपल्याला बनवून देते. थंडगार पाणी, मीठ, साखर. अशा प्रकारे या पोळी काढून घेतल्या आणि याचा जो वर असतो म्हणजे वेळेवर धावपळ होत नाही. लिंब महाग आहेत बाजारात. लिंबसुद्धा लिंबापेक्षा हे तरी परवडणारंसुद्धा आहे.
प्रकारे आपण उकडलेल्या कैरीचं सरबत साखर घालून, साखर आपल्याला आज घालायचीच नाही, प्यायपुरतं करायचं आहे तर साखर घालू आपण. हे मी करून ठेवणार आहे आणि नंतर जे पोळी आणि सालं हलक्याने धुवून त्यात साखर टाकून ते वापरायला घेणार आहे. त्यामुळे त्यात साखर मिक्स करून आपण यात भरपूर आहे, याच्यात 6-7 ग्लास 8-10 ग्लास याच्यात होऊ शकते. हे जे आहे ह्याच्यात पाणी टाकून आपण धुवून घेऊ. यात 8-10 तास ग्लासचं तयार होईल आपलं. आणि हा काढून ठेवला की 2 चमचे घेतला की त्यात 3 चमचे साखर, 2 चमचे गर मीठ साखर घेतलं की तयार कैरीचं पन्हा. अशा प्रकारे आपला हा कैरीचा गर काढून घेतलेला आहे. तो आपण आता यामध्ये काढून घेऊ. आणि आता हा 8-10 दिवस मीठ टाकायचं नाही, मिठाला पाणी सुटते त्यामुळे मीठ वेळेवर टाकता येते. साखर आणि मीठ वेळेवर टाकायचं आहे. हा काढून ठेवून आपण म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून द्यायसाठी हा गर बघत असाल, दिसत असेल तर यात कमी झालेला आहे एवढा. त्यामुळे हा गर काढून ठेवून आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि जेव्हा वाटला तेव्हा यात साखर मीठ थंड पाणी घालून कैरीचं सरबत आपण करू शकतो. आता हे दाखवते मी तुम्हाला. यात पाणी घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. आणि पहिले आपण यात सालं घेऊन घेऊ, कारण सालाचा कडवटपणा असतो आणि सालं अंदाजाने पाणी घेतलं आहे आणि त्यात सालं घेतलं आहे. तर हे सालं कडूपणा यात उतरला नाही पाहिजे म्हणून आपण बिलकुल सालं अशा अलगद काढून घेऊ याच्यातले, हलक्या हाताने असे करून, कारण कडू लागतं आपल्याला. फक्त आंबटपणा घ्यायचा आहे त्यातला. बस असे करून बरंच त्यात हे असतं, त्यामुळे हलक्या हाताने घेऊन आपल्याला हे मिळून 5-6 धरून एकत्र असे काढून घ्यायचं असं. आठ-10 ग्लास म्हटलं होतं मी, पण त्याच्याहूनही जास्त होते, कारण कैऱ्या भरपूर आंबट आहेत, त्या बऱ्याच आंबट आहेत कैऱ्या. आणि आंबटही असून सालांचा जरी गर निघाला नाही तरी आता या पोळीचा निघतो आणि घट्ट होते. त्यामुळे 10-12 ग्लास यात होऊ शकतं. तर हे मिश्रणसुद्धा आपण एका भांड्यात असं वेगळं काढून ठेवू शकतो, कारण एवढं एका दिवशी आपण वापरू शकत नाही. ह्या कैऱ्या आता आपण बिलकुल चांगल्या पूर्ण याचं गर निघेपर्यंत आपल्याला चोळायचेही. अशा प्रकारे एवढ्या केसाळ कैऱ्या आहेत, चांगल्या भरपूर याला हे आहेत गर. आणि छोटीशी अशी गर निघाल्यावर ही अशी छोटी होते. अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे. बघा तुम्ही घट्ट झालेला आहे हा. अशा प्रकारे आपला हा झालेला आहे रस. हे मिश्रणसुद्धा हे जे आहे ना बनवलेलं आपण, तर हे सुद्धा तुम्ही 2-3 दिवसच फ्रीजमध्ये ठेवून देता. 2-3 दिवस काही होत नाही याला. 2-3 दिवस ठेवून मग यात साखर आणि मीठ घालून
थंड पाणी करून आपल्या अंदाजानुसार काय आंबट गोड आपल्याला जसं लागते तशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. आता मी थोडंसं करून दाखवते तुम्हाला. मी यात 2-3 चमचे साखर घेतलेली आहे. 3 चमचे, छोट्या चमच्याने 3 चमचे साखर आहे घेतलेली या ग्लासमध्ये मी. आणि मीठ, चिमूटभर मीठ घेतलं आहे. चिमूटभर मीठ आणि 3 चमचे साखर घेतले. आता ते राहू शकते ना आपलं. हे जे मी करून ठेवलं आहे तर हे 15-20 दिवस अगर राहू शकतो. त्यामुळे हे वेगळं ठेवायचं आणि 2-3 दिवसात आपल्याला हेच वापरायला घेऊन घ्यायचं. 2-3 दिवसात हे संपून टाकायचं आपल्याला. म्हणजे तो असा नाही तर वेगळा वास येतो त्याला खूप पाणी असल्यामुळे. आणि हे अशा प्रकारे आपण मिक्स करायचं. साखर आणि हे साखर मीठ सगळं या पाणी टाकलेल्या गरामध्ये आपण मिक्स करून घेऊ. आणि यात आपल्याला थंड पाणी घालायचं. बर्फाचे तुकडे किंवा थंड पाणी काहीही घालू शकता तुम्ही यामध्ये. अशा प्रकारे साखर राहिली आहे का बघू आपण. घरी करताना तुम्ही असं भांडं वेगळ्या भांड्यात काढून साखर मीठ टाकून कालवू शकता. पाणी थंड मिक्स करू शकता आणि वेळेवर बर्फाचा तुकडा घालून ग्लासमध्ये सर्व करू शकता. अशा प्रकारे उन्हाळ्यात केले जाणारे आपले कैरीचे सरबत इथे तयार आहे. साखर टाकून. गुळाचं मागच्या वेळेस दाखवलेलं मी ती रेसिपीसुद्धा टाकलेली आहे. गुळाचं कैरीचं पण तीसुद्धा बघा. आणि थंडगार असं बर्फाचा तुकडा घालून तुम्ही ठेवू शकता. तर या उन्हाळ्यात प्या, आस्वाद घ्या याचा. थँक्यू व्हेरी मच.